राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेत या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातल्या महत्त्वाच्या योजनांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे। मुंबई, पुणे तसंच नागपूर या शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तर या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। शिवडी वरळी जोड रस्त्याचं काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। जागतिक वारसा नामांकनासाठी 12 शिवकालीन किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला असून कोकणातली कातळशिल्प, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। सुमारे 14 किलोमीटर लांबीचा आणि 3,364 कोटी रुपये किमतीचा ठाणे किनारी मार्ग मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे 6,500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारणांचे उद्दिष्ट असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत। 19 महानगरपालिकांमध्ये PM-ई बस सेवा योजना राबवण्यात येणार आहेत। पायाभूत सुविधांसोबतच पर्यटन वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत। त्यादृष्टीनं माळशेज घाटात सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी तर कोल्हापूर शहरातल्या राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे ज्ञानेश्वरीची रचना केली त्या नेवासा मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे।